खरवस. तर चला आज आपण बनवूया सोप्या पद्धतीने खरवस. हे गाईचं दूध चीक आहे, एकदम घट्टसर आहे. ते मी एक छोटंसं पातेलं भरून घेतलं आहे आणि त्याच मापात मी कच्चं म्हशीचं दूध घेतलेलं आहे, जे आपण रेग्युलर यूज करतो. ते मी तापवलेलं नाही आहे. ते यात मिक्स करून घेऊया. आणि मी माझ्या घरात गोड खरवस चालतं, त्यामुळे मी तेवढीच साखरही घेतली आहे आणि ती त्यात मिक्स केली आहे. हे चांगलं सर्व मिश्रण मिक्स होईपर्यंत मी साखर विरघळेपर्यंत मिक्स केलं. त्यानंतर त्यात मी जायफळ, वेलची पूड टाकली आणि परत एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं. नंतर एका पातेल्यात पाणी टाकून त्याला थोडी उकळी येऊ दिली. मग त्यावर थोडी जाळी टाकली आणि दुधाचं पातेलं ठेवलं. तर आता इथे जेव्हा आपण पातेल्यावर झाकण ठेवू तर ते वाफेचं पाणी पडेल, त्यासाठी मी दुधाच्या पातेल्यावर एक झाकण ठेवलं आणि मोठ्या पातेल्यावर झाकण ठेवलं. आता हे आपण 30 मिनटं बारीक गॅसवर ठेवू. नंतर तुम्ही बघू शकता किती लुसलुशीत प्रमाणात खरवस तयार आहे.